पश्चिम आखातात युद्ध सुरू आहे। त्याची झळ आपल्या भारतातल्या अनेक राज्यांना बसते। नागपुरात जाऊया। नागपुरातील पेट्रोल पंपावर 2 दिवसांपासून वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे। पेट्रोलच मिळणार नाही या अफवांमुळे अनेक पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा दिसतात। गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावर पोलीसही तैनात केले गेलेत। तर नागपुरातील पेट्रोल पंपावर पोलीस सुरक्षा बंदोबस्त असेल। वंजारीनगर पोलीस वेलफेअर पेट्रोल पंपावरती पोलिसांची सुरक्षा दिसते। पेट्रोल टंचाईच्या भीतीने नागपुरातील काही पंपांवर मोठी गर्दी झाली आहे। थेट जाऊयात या पेट्रोल पंपावरतीच। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे तिथे उपस्थित आहेत। जितेंद्र, सध्याची परिस्थिती काय आहे? पेट्रोल मालक आहेत, पेट्रोल संचालक आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे आणि अफवा नेमकी काय पसरली आहे? नक्कीच कस्तुरी, आजही पेट्रोल पंपावर जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येऊन राहिलेली आहे। केवळ हाच पेट्रोल पंप नाही, सध्या मी आहे नागपुरातील वंजारीनगर परिसरामधील पोलीस कल्याण पेट्रोल पंप आहे आणि येथे सकाळपासूनच जे आहे ते ग्राहकांच्या आपली वाहनं घेऊन जे आहेत ते मोठ्या प्रमाणात रांगा दिसून राहिलेल्या आहेत। यामागे कारणही तसंच आहे, कारण कंपन्यांनी पेट्रोल पंप संचालकांना क्रेडिटवर पेट्रोल देणं बंद केलेलं आहे आणि ज्यामुळे शनिवार आलेला होता आणि रविवार आलेला होता, त्या दिवशी बँकांची सुट्टी होती, त्यामुळे RTGS होऊ शकलं नाही। सोमवारी RTGS झाला आहे, मात्र तोपर्यंत अनेक पेट्रोल पंप जे होते ते ड्राय झाले होते आणि त्याच भीतीपोटी जे आहेत ते अनेक ग्राहक जे आहेत ते पेट्रोल पंपावर अशा रांगा करून राहिलेले आहेत। त्यांच्या प्रशासनाने आवाहनही केलेले आहे की अशा प्रकारे पेट्रोलचा पुरवठा पुरेसा आहे, मात्र तरीही ग्राहक जे आहेत ते पेट्रोल पंपावर रांगा करून राहिले। दादा, काय सांगाल? तुम्ही पेट्रोल भरण्यासाठी आलेले आहात की कुठे भीती वाटत आहे पेट्रोल मिळणार नाही? पेट्रोल भरण्यासाठी आलेलं आहे आणि तुमचं काम म्हणतं की या परिस्थितीतून ना पब्लिकला पॅनिक होण्यापेक्षा ना त्यांना समजवणे महत्त्वाचं आहे। तुमचं तुम्ही तेच आव्हान प्रशासनही आव्हान करत आहे, पण अनेक जण जे आहेत ते पेट्रोल मिळणार नाही या टंचाईच्या भीतीने आलेले आहात। तुम्ही पेट्रोल भरण्यासाठीच आले आहेत की तुम्ही कुठे भीती वाटते तुम्हाला? नाही, भीती नाही, पण पेट्रोलच नाही राहील तर कसं करणार? पण एवढी गर्दी सहसा दिसत नाही पेट्रोल पंपावर। तुम्ही पेट्रोल भरायला आलोय मी आणि ये सिचुएशन से तो सिर्फ मोदी जी बचा सकते हैं अभी। वैसे तो हर तरह मोदी जी जैसे लोगों को गर्दी क्यों कर रहे हैं लोग यहाँ पे? मिसकंसेप्शन है कि पेट्रोल नहीं मिल रहा है, शॉर्टेज ऑफ मिसकंसेप्शन। और जब शॉर्टेज होता है तो डिमांड ऑब्वियसली बढ़ता है। तर तीच आहे, लोकांमध्ये जे आहे ते भीती वाटते की पेट्रोल मिळणार की नाही मिळणार, टंचाई आहे अशी कुठेतरी लोकांमध्ये जे आहे ती भीती, आणि त्याच्याचमुळे अनेक पेट्रोल पंपावर जे आहे ते अशा प्रकारची गर्दी दिसून राहिलेली आहे। नागपूर शहरातील असेल किंवा ग्रामीण भागातील असेल, काही पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्यामुळे किंवा डिझेल नसल्यामुळे ते पेट्रोल पंप बंदही झालेले आहेत। मात्र यामागे क्रेडिट लिमिट जी आहे दिलेली पेट्रोल पंप संचालकांना, त्यामुळे ते झालेलं आहे आणि परिस्थिती जी आहे ती 1-2 दिवसात पूर्वपदावर येईल अशीही जी आहे ती शक्यता आता वर्तवण्यात येते। मात्र ग्राहकांनी विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। नक्कीच तिथे संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला मिळतात। काही जण नियमित पेट्रोल भरण्यासाठी आलेले आहेत, पण ही जी गर्दी आहे ती दररोज दिसत नाही, गेल्या 2 दिवसांपासून जाणवू लागली आहे। जेव्हा या अफवा पसरत आहेत त्यामुळे अर्थातच हे जे काही नवीन नियम आहेत त्यामुळे आता नागरिक संभ्रमात सापडलेत। या परिस्थितीवर अशीच नजर ठेवून राहू। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। वर्ध्यात नागरिकांच्या सकाळपासूनच पेट्रोल पंपावर रांगा दिसत आहेत। पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहन चालकांची झुंबड उडाली आहे। पेट्रोल पंप उघडण्यापूर्वीच नागरिकांनी तिथे रांगा लावल्यात। पेट्रोल संपत आल्याच्या अफवांमुळे नागरिक भांबावून गेलेत। कालच्या गर्दीमुळे काही पेट्रोल पंपावरील पेट्रोलही संपले। जिल्ह्यात पुरेसे इंधन उपलब्ध आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका असं जिल्हा पुरवठा अधिकारी राजू रणवीर यांनी आवाहन देखील केलंय। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी पंकज गादगे यांच्याकडून। ते तिथे पेट्रोल पंपावर वर्ध्यातला उपस्थित आहेत। पंकज, ही रोजचीच गर्दी आहे की गेल्या 2-3 दिवसांपासून ही गर्दी वाढली आहे? जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलेलं आहे गर्दी करू नका, इथल्या नागरिकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? नक्कीच कस्तुरी, सकाळपासूनच वर्ध्यातील पेट्रोल पंपावर रांगा दिसून येत आहे। कालही या रांगा होता आणि दृश्यामध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणात नागरिक हे पेट्रोल भरण्यासाठी झुंबड करत आहे।
कुठेतरी नागरिकांमध्ये भीती आहे की पेट्रोलचा पुरवठा हा खंडित होईल, संपेल. त्यामुळे हे भीतीच्या पोटी नागरिक हे मोठ्या प्रमाणात झुंबड करत आहेत. कालपासूनचं जे चित्र आहे, मात्र जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचा साठा हा वर्ध्यामध्ये आहे आणि नायरा ही जी डेपो आहे, वर्ध्यातून विदर्भाला पेट्रोलचा सप्लाय केला जातो आणि कुठेतरी ह्या अफवेमुळेच हे अफवेचे बळी हे नागरिक पडलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी झुंबड हे नागरिक करत आहे. एकूणच आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. ताई काय सांगाल, कशा प्रकारे काय वाटते तुम्हाला पेट्रोल भरण्याच्या भीतीमुळे अशा भीतीमुळे तुम्ही आले आहात? हो, भीतीमुळेच आलेलो. काय रोजच पेट्रोल भरता की आज मुद्दाम घेत आहे? आज मुद्दाम घेऊन राहिलेलो आहे, कारण सांगितलं गेलेलं आहे की पेट्रोल मिळणार नाही म्हणून. नक्कीच कस्तुरी, एकूणच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि ही परिस्थिती जी आहे ही शहरातलीच नाही तर वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुद्धा पेट्रोल पंपावर अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि नागरिकांना वाटते की पेट्रोलचा पुरवठा कधीतरी संपेल. आखाती देशामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे याचा परिणाम सर्वसामान्यावर होण्याची भीती, शंका हे नागरिकांना आहे. त्यामुळेच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. मात्र प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे की मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचा साठा वर्धा जिल्ह्यात उपलब्ध असून नागरिकांनी पॅनिक होऊ नये असं आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. नक्कीच पंकज, धन्यवाद. तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी, ही जी परिस्थिती दाखवली, वस्तुस्थिती दाखवली त्यासाठी धन्यवाद. पण पुढारी न्यूज कडून देखील नागरिकांना आवाहन की तुम्ही पॅनिक होऊ नका. गॅस टंचाई काही प्रमाणात भासत असली तरी इंधनाचा पुरवठा